नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी तुरीचा बाजार भाव। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी तुरीचा बाजार भाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी तुरीचा बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी तुरीचा बाजार भाव। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी तुरीचा बाजार भाव। सध्याच्या कंडिशनला जर बघितलं मित्रांनो तर देशांतर्गत बाजारामध्ये तुरीचा बाजार भाव 8,500 ते 9,500 च्या दरम्यान सध्या दिसत आहे। देशामध्ये तुरीची आवक जी सध्या होत आहे ना, ही आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत तर कमी आहेच, पण सरासरीपेक्षा सुद्धा कमी आहे। यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे काय, तर या ठिकाणी झाले काय मित्रांनो की कास्तकार बांधवांना माहिती आहे की या ठिकाणी तूर यावर्षी अत्यंत कमी आहे आणि यामुळे ज्यांच्याकडे सध्या तुरीचा साठा उपलब्ध आहे ते सध्या विक्रीसाठी इच्छुक नाहीत आणि यामुळे मित्रांनो बाजारामध्ये तुरीची आवक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कमी दिसत आहे। आणि दुसरीकडे झाले कसं की सरकार खूप मोठ्या प्रमाणात तुरीची आक्रमक खरेदी करत आहे, म्हणजे मागणीपेक्षा पुरवठा अत्यंत कमी आहे आणि यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला तुरीचा भाव सुरुवातीपासूनच तेजीमध्ये दिसत आहे। ही तेजी कायम राहणार आहे याबद्दल शंका नाही, पण जी एक तुमची अपेक्षा आहे की तुरीचा बाजार भाव 12,000 व्हावा, 14,000 व्हावा, ही आपली अपेक्षा योग्य रास्ते, तुमची इच्छा सुद्धा पूर्ण होणार। पण मित्रांनो, यासाठी आपणास थांबावं लागल, कारण फेब्रुवारी महिन्यात तुरीच्या बाजार भावात तेजी येणार। या तेजीमध्ये तुरीचा बाजार भाव आपल्याला 500 रुपयांनी वाढताना दिसेल आणि फेब्रुवारी महिन्यात जर तुरीचा बाजार भाव आपल्याला 10,000 पर्यंत जाताना दिसला तर काय आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं मत आहे। पण एवढं सांगतो, ज्यांना गरज आहे त्यांनीच तुरीची विक्री करा, ज्यांना गरज नाही, जे थांबू शकतात त्यांनी थांबा, कारण 15 मार्च नंतर तुरीच्या बाजार भावात प्रचंड तेजी येणार आहे आणि या वर्षी जर तुरीने 14,000 ते 15,000चा बाजार भाव दाखवला तरी आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। शिवाय हरभऱ्याचं उत्पादन घटण्याची शक्यता हा तुरीचा असणारा सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक आधार बनत आहे। यामुळे मित्रांनो तुरीच्या बाजारभावातील तेजी कायम राहणार आहे,
तुरीचा बाजारभाव सगळं काही अनुकूल घडलं तर फेब्रुवारी महिन्यात 10,000 पार जाऊ शकतो, पण इथं विक्री करू नका. तुम्ही जर थांबलात तर तुमचा होईल 100% फायदा. मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता काय राहणार तुरीचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.